श्री गुरुचरित्र अध्याय 50वा. श्री गणेशाय नम. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. पूर्वी रंजक कथानका, तू ते आपण निरोपिले. तयाने मागितला वर, राज्यपद धुरंधर. प्रसन्न झाले तयासी गुरुवर, दिजला वर परियेसा. उपजला तो म्लेच्छ जातींत, वैदुरी नगरी राज्य करीत. पुत्र पौत्री नांदत महानंदे परियेसा. ऐसा राजा तो यवण, होता आपण संतोषण. अश्वगज पारधन, पाय भारा मिती नाही. आपण तरी यातीहीन पुण्यवासना, अंतकरण दान धर्म करी जाण. समस्त याती एक भावे, विशेष भक्ती विप्रांवरी. ती असे पूर्वसंस्कारी, असती देवालये भूमीवरी. उपद्रवणे दितयांसी, तया घरचे पुरोहित. तया राया ते शिकवित, आपण होऊन म्लेच्छ जात. देव द्विज निंदावे, तयांते तुम्ही सेविता देख. तेने होय अपार पातक, याती धर्म करणे सुख. अनंत पुण्य असे जाणा. मंदमती द्विज जाती, देखा पाषाण पूजा करीती. समस्तांते देव म्हणती, काष्टवृक्ष पाषाणांसी. धेनुसी म्हणती देवता होय, पृथ्वी सोम अग्नी सूर्य. तीर्थयात्रा नदी तोय, समस्ता देव म्हणताती. ऐसे विप्र मंदमती, निराकार साकार म्हणती. तयांते म्लेच्छ जे भजती, ते पावती अध्यापात. ऐसे यवण पुरोहित, राया पुढे सांगती हित. ऐकोणी राजा उत्तर देत, कोपे करोणी परियेसा. राजा म्हणे पुरोहितांसी, निरोपिले तुम्ही आम्हासी. अनुरेणु तृण काष्टेंसी, सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त सृष्टी ईश्वराची, स्थावर जंगम रचिली साची. सर्वत्र देव असे साची, तर्कभेद असंख्य. समस्त जातींची उत्पत्ती, जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू निगुती, आकाशापासाव परियेसा. समस्तांची वृद्धी एक, जाणती मृत्तिका कुलाल लोक. नाना परींची करीती अनेक, भांडी भेद परोपरी. नाना परीच्या धेनू असती, क्षीर असे एक चिरिती. सुवर्ण जाणते चिरिती, परोपरीचे अलंकार. तैसा देह भिन्न जाण, परमात्मा एकची पूर्ण. जैसा नभी मृग लांछन, नाना घटी दिसतसे. दीप असे एक घरी, वाती लाविल्या सहस्र जरी. समस्त होती दीपावरी, भिन्न भाव कोठे असे. एकची सूत्र आणोनी, नाना परीचे ओविती मणी. सूत्र एकची जाणोनी, न पाविजे भाव भिन्न. तैशा जाती नाना परी, असताती वसुंधरी. समस्तांसी एकची हरी, भिन्न भाव करुणे. आणिक तुम्ही म्हणाल ऐसे, पूजिती पाषाण देव कैसे. सर्वा ठाई पूर्ण भासे, विश्वात्मा आहेची. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी, म्हणून सांगती प्रसिद्धी. आत्मा राम पूजिती विधी, त्यांचे मती ऐसे असे. स्थिर नवे अंतकरण, म्हणून करीती प्रतिमा खूण. नाम ठेवूनी नारायण, तया नामे पूजिताती. तया ते तुम्ही निंदा करिता, तरी सर्वा ठाई पूर्ण का म्हणता. प्रतिष्ठाव्या आपुले मता, द्वेष नाही न करावा. या कारणे ज्ञानवंती, करू नये निंदास्तुती. असती नाना परी जाती, आपुले रहाटी रहाटती. ऐशा परी पुरोहितांसी, सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य भोवसी, विश्वास देव द्विजांवरी. राजा देखा येणे परी, होता तया वैदुरी नगरी. पुढे त्याचे मांडीवरी, स्फोटक एक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती, तया स्फोटकासी लेप करीती. शमन न होय कवणे रीती, महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी, श्री गुरु असता गाणगा भुवनी. विचार करीती आपुले मनी, राजा येईल म्हणून या. येथे येता म्लेच्छ लोक, होईल द्विजा उपबाधक. प्रगट झालो आता ऐक, आम्ही येथे असू नये. प्रगट झाली महिमा ख्याती, पहावया येती म्लेच्छ जाती. आता राहावे आम्ही गुप्ती, लौकिकार्थ परियेसा. आला ईश्वर नाम संवत्सरू, सिंहेसी आला असे गुरु. गौतमी तीर्थ थोरू, यात्रा प्रसंगे जावे आता. म्हणती समस्त शिष्यांसी, खरा आयती वेगेसी. येतो राजा बोलावा वयासी, जावे त्वरित गंगेला. ऐसे ऐकोणी शिष्यजन, विचार करीती आपण. जरी येईल राजा यवण, केवी होय म्हणताती. ऐसा म्हणी विचार करीती, काय होईल पहा म्हणती. असे नरसिंह सरस्वती, तोची रक्षिला आपणाते. येणे परी श्री गुरुमूर्ती, असता गाणगापुरी ख्याती. राजा यवना झाली मती, पूर्व संस्कारी परियेसा.
स्फोटकाचे दुःखे राजा अपार कष्टला सहजा नाना परी औषधे ओजा करिता न होय तया बरवे मग मनी विचार करी स्फोटके व्यापिले अपरंपारी वैद्याचे निहुनो हे दुरी काय करावे म्हणतसे बोलावूनी विप्रासी पुसे काय उपाय यासी विप्र म्हणती रायासी सांगतो ऐका एकचित्ते पूर्वजन्मी पापे करीती व्याधी रूपे होऊन पीडिती दान धर्मे तीर्थी दैवती व्याधी जाय परियेसा अथवा भल्या सत्पुरुषासी भजा आपण भावेसी तयाचे दृष्टी सुधारसी बर्वे होईल परियेसा सत्पुरुषाचे कृपादृष्टी पापे जाती जन्मसाठी मग रोग कैसा पोटी स्फोटकादी त्वरित जाय ऐकोनिया विप्रवचन राजा करीतसे नमन माते तुम्ही न म्हणा यवण दास आपण विप्रांचा पूर्वजन्मी आपण केली असे सेवा गुरुचरण पापास्तव झालो जाण यवनाचे कुळी देखा एखादा पूर्ववृत्तांत माते निरोपावा त्वरित महानुभाव दर्शन होत कवणाचा रोग गेला असे रायाचे वचन ऐकोणी विचार करीती विप्रमणी सांगू नये या स्थानी एकांत स्थळ पाहिजे तुम्ही राव म्लेच्छ जाती समस्त तुम्हा निंदा करीती आम्ही असो द्विज जाती केवी करावे म्हणताती विप्रवचन ऐकोण विनवितसे तो यवण चाड नाही जाती विन आपणास तुम्ही उद्धरावे ऐसे रायाचे अंतकरण अनुतप्त झाले असे जाण मग निरोपिती ब्राह्मण तया राया ते परियेसा विप्र म्हणती रायासी स्थान बर्वे पाप विनाशी जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियेसा तेथे असे स्थळ बर्वे एकांत स्थान पहावे स्नान करावे मनोभावे एकचित्ते परियेसा ऐकून या विप्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित तेथून आला पाप विनाश तीर्थासी समस्तांते राहुनी ऐकला गेला तया स्थानी स्नान करिता तये क्षणी आला एक यती तेथे राजा देखून यतीसी नमन करी भावेसी दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय ऐकोणी तयाचे वचन सांगता झाला विस्तारोण महानुभावाच्या दर्शने तू ते बर्वे होय जाणा पूर्वी याचे आख्यान सांगेन ऐक विस्तारोण एक चित्ते करुणी मन ऐक म्हणती ते वेळी अवंती म्हणजे थोर नगरी तेथे होता एक दुराचारी जन्मोनिया विप्र उदरी अन्य रहाटी राहतसे आपण असे मदोन्मत्त समस्त स्त्रियांसवे रमत स्नान संध्या त्यजुनी निश्चित अन्य मार्गे वागतसे ऐसे दुराचारीपणे राहटतसे तो ब्राह्मण पिंगला म्हणजे वेश्या जाण तये सवे वर्ततसे न करी कर्म संध्या स्नान रात्रंदिवस वेश्यागमन तिचे घरी भक्षी अन्न येणे परी दोष केले ऐसे असता वर्तमानी ब्राह्मण होता वेश्या सदनी तेथे आला एक मुनी वृषभ नामा महायोगी तया देखुनी दोघे जण करीती साष्टांग नमन भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरांत बैसोनिया पीठावरी पूजा करीती षोडशोपचारी अर्घ्यपाद्य देऊनी पुढारी गंधाक्षता लाविती नाना परिमळ पुष्प जाती तया योगियासी समर्पिती परिमळ द्रव्ये अनेक रीती समर्पिली तया योगेश्वरा चरण तीर्थ घेऊन पान करीती दोघे जण त्यांते करविती भोजन नाना परी पक्वान्नेसी करुनिया भोजन केले हस्त प्रक्षालन बर्वा पलंग आणून देती तया योगियासी तया मंचकी निजवून तांबूल देती आणून करीती पाद संवाहन भक्तिभावे दोघेही निद्रिस्त झाला योगेश्वर दोघे करीती नमस्कार उभे राहुनी चारी प्रहर सेवा केली भावेसी उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी निरोप घेऊनी संतोषी गेला आपुल्या स्थानाप्रती ऐसे विप्रे विश्या घरी क्रमिता क्वचित दिवसांवरी तारुण्य जाऊनी शरीरी वार्धक्य पातले तयासी पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी पिंगला नाम वेश्येसी दोघे पंचत्व पावली पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दशार्णवाधिपती कुशी वज्रबाहूचे उदरांत तया वज्रबाहू पत्नी नाम तिचे वसुमती जन्म आला तिचे पोटी तो विप्र परियेसा तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणीच्या गर्भेसी उद्भवला विप्र परियेसी राजा समारंभ करीतसे देखुनी तिचे सवतीसी क्रोध आला बहुमानसी गर्भ झाला पत्नीसी म्हणून द्वेष मणी धरी
सर्प गरळ आणोनी दिले सवतीस नाना यत्नी गरळे भेदिले अति गहनी तया राजचेष्ट स्त्रियेसी दैवयोगे नये मरण सर्व शरीरी झाले व्रण चिंता करी अति गहन महाकवष्ट भोगितसे ऐशा परी राजयुवती कष्टे झाली प्रसूती उपजदा बाळका माते प्रती सर्वांग स्फोट वाहत विप्रे व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशींच्या वैद्यांसी बोलाविती चिकित्सेसी वेंचिती द्रव्यापारेसी काही केलिया बरवे नोहे तया माता बाळकासी व्रण झाले भोवसी निद्रा नाही रात्रीसी सर्वांगी क्रमी पडले असती त्यांते देखुनी रायासी दुःख झाले भोवसी निद्रा नाही दिवानिशी त्याचे कष्ट देखुनिया व्यथे करुणी माता सूत अन्न उदक न वचे क्वचित शरीरी सर्व क्लेश होत क्षीण झाले येणे परी राजा येऊन एके दिवशी पाहे आपुले स्त्री सुतासी देखुनिया महाक्लेशी दुःख करीतसे परीयेसा म्हणे आता काय करू केवी करणे प्रतिकारू नाना औषधे उपचारू करिता स्वस्थ नव्हेची स्त्री पुत्रांची ऐशी गती जिवंत शवे झाली असती यांच्या रोगासी होय शांती केवी पाहू म्हणतसे आता याते पाहावयासी कंटाळा येतो आम्हासी बरवे नव्हे सत्ययांसी काय करणे म्हणतसे यांते देखता आम्हासी श्रम होती देहासी नेओनिया अरण्यासी त्यांते त्यजू म्हणतसे जे जे असती पापी जाण त्यांते जीवन अथवा मरण भोगिल्या वांचुनी न सुटे जाण आपुले आपण भोगिजे विचार करुणी मानसी बोलाविले कोडी यासी सांगतसे विस्तारेसी ऐका श्रोते एकचित्ते राजा म्हणे सुतासी माझे बोल परियेसी नेऊनी आपुले स्त्री पुत्रांसी अरण्यात ठेवावे मनुष्यांचा संचार जेथे नसेल निर्धार तेथे ठेवी वेग वक्र म्हणे राजा सुतासी येणे परी सुतासी राजा सांगे विस्तारेसी रथादिजला संजोगेसी घेऊन गेला झडकरी तिचे दासदासी सकळ दुःख करीती महाप्रबळ माता पिता बंधू सकळ समस्त प्रलाप करिताती दुःख करीती नर नारी हा हा पापी दुराचारी स्त्री सुतांसी कैसे परी केवी अंते मारवितो रथावरी बैसवोनी घेऊन गेला महाराणी जेथे नसती मनुष्य कोणी तेथे ठेविली परियेसा सुता आला परतोनी सांगे रायासी विस्तारोनी महारण्य दुर्गम वनी तेथे ठेविली म्हणतसे ऐकोनी राजा संतोषला दुसरी स्त्रियेसी वृत्तांत सांगितला दोघांसी आनंद झाला वनी राहिली माता सुत माता पुत्र दोघे जण पीडताती दुःखे करून कष्टती अन्न उदकावीन महाघोर वनांत राजपत्नी सुकुमार तिये शरीरी व्रण थोर चालू न शके पृथ्वीवर महाकंटक भूमीवरी कडिये घेऊनी बाळकासी जायती मंद गमनेसी आठवी आपुले कर्मांसी म्हणे आता काय करू तयावनी मृग जाती व्याघ्र सिंहादिक असती सर्पथोर अपरिमिती हिंडताती वनांत माते जरी व्याघ्र मारी पापापासून होईल दूरी पुरे आता जन्म संसारी वाचुनी काय व्यर्थ जिने म्हणून जाय पुढे रडत क्षणोक्षणी असे पडत पुत्रासहित चिंता करीत जात असे वना माझी उदकाविने त्रशाक्रांत देह व्रणे असे पीडित व्याघ्र सर्पादी देखत भयचकित होतसे देखे वेताळ ब्रह्म राक्षस वन गज भालुका बहुवस केश मोकळे पायांस कांटे धोंडे लागताती ऐसे महारण्यात राजश्री असे हिंडत पुढे जाता देखिले वनांत गुरे चरती वाणियांची तयांपासी जाऊनी पुसतसे करुणा वचनी गोरक्षकांते विनवोनी मागे उदक कुमारासी गोरक्षक म्हणती तियेसी जावे तुआ मंदिरासी तेथे उदक बहुवसी अन्न तू ते मिळेल म्हणून मार्ग दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्ग क्रमिती गेली तया ग्रामांत तया ग्रामी नर नारी दिसताती अपरंपारी ऐकोण आली मनोहरी पुसे तया स्त्रियांसी म्हणे कवण येथे राजा संतोषी दिसे समस्त प्रजा ऐकोणी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यात्मा त्याचे नाव पद्माकर पुण्यवंत असे थोर तू ते रक्षील साचार म्हणून सांगती तियेसी इतुकिया अवसरी तया वैश्याचे घरी दासी होत्या मनोहरी त्याही आल्या तिये जवळी येऊनी पुसती वृत्तांत घेऊनी गेल्या मंदिरांत आपल्या स्वामीसी सांगत आध्यतेसी विस्तारे तीस देखोनिया वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेऊनिया मंदिरांत दिले एक गृह तिसी
पुसोनिया वृत्तांत वाणी होय कृपावंत, दिले अन्न वस्त्र बहुत, नित्य तिसी रक्षितसे. ऐशी तया वेश्या घरी, होती रायाची अंतुरी, वर्धतसे पीडा भारी, व्रण न वचे परियेसा. येणे परी राजसती, तया वेश्याचे घरी होती, वाढले व्रण तयांसी बहुती, प्राणांतक होतसे. वर्धता ऐसे एके दिवसी, मरण आले कुमारकासी, प्रलाप करी भुवसी, राजपत्नी तैवेळी. मूर्छा येऊनी तये क्षणी, राजपत्नी पडे धरणी, आपुले कर्म आठवूनी महाशोक करीतसे. त्या वानियाच्या स्त्रिया देखा, संबोखिताती ती बाळिका, कवने परी तिचे देखा, शमन नोहे परियेसा. नाना परी दुःख करी आठवितसे पूर्वापारी, म्हणे ताता माझ्या सौरी, कोठे गेलासी बाळका. राजकुमारा पूर्णचंद्रा, माझ्या आनंद समुद्रा, माते धरीसी मौन मुद्रा, तू ते काय बर्वे असे. माता पिता बंधुजन, सोडूनी आले सकळ जण, तुझा भरवसा होता पूर्ण, माते रक्षिसी म्हणून या. माते अनाथ करुणी तू जातोसी सोडूनी, मज रक्षिता नसे कोणी, प्राण त्यजीन म्हणतसे. येणे परी राजनारी, दीर्घस्वरे रुदन करी, देखोनी नर नारी दुःख करीती परियेसा. समस्तही दुःखाहुनी पुत्र शोक केवळ वाही, माता पित्रांते दाहुनी भस्म करी परियेसा. येणे परी दुःख करिता, कृषभ योगी आला त्वरिता, पूर्वजन्मींच्या उपकारार्था, पातला तेथे महाज्ञानी. योगिया ते देखोनी वंदिता झाला तो वाणी, अर्घ्यपाद्य देवोनी उत्तम स्थानी बैसविला. योगी तया अवसरी, पुसे कवन दीर्घस्वरी, शोक करीतसे अपारी, कवन असे म्हणतसे. सविस्तर वैश्यनाथ सांगता झाला वृत्तांत, योगीश्वर कृपावंत आला तिये जवळीक. म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी, कवन जन्मला भूमिसी, कवन मेला सांग मज. देह म्हणजे विनाशी जाण, जैसा गंगेत दिसे फेन, व्यक्त सेवेची होय जाण. जल बुद्ध बुद्धा परी देखा, पृथ्वी तेज वायू आप, आकाश मिळोनी सर्व व्याप, पंच गोठली शरीर रूप, दिसत असे परियेसा. पंचभूते पांच्या ठाई, निघून जाता शून्य पाही, दुःख करिता अवकाश नाही, व्रथा का तू दुःख करीसी. गुणापावसाव उत्पत्ती, निज कर्मे होय निवृत्ती, काळ नाचवी दृष्टी विकृती, वासना तया परी जाणा. मायेपासूनी माया उपजे, होय गुणे सत्वरजे, तमो गुणे तेथे सहजे, देह लक्षण येणे परी, या तीन गुणापासाव उपजताती मनुष्य भाव. सत्वगुणे असती देव, रजोगुण मनुष्याचा, तामस तोची राक्षस, जैसा गुण असे त्यास, तैसा जन्मे पिंडाभास, कधी स्थिर नव्हेची. या संसार वर्तमानी, उपजती नर कर्मानुगुणी, जैसे अर्जित असे पूर्व पुण्यी, सुख दुःखे घडती देखा. कल्पकोटी वर्षावरी, जिवंत असती सूर जरी, तेही न राहती स्थिरी, मनुष्यांचा काय पाड. या कारणे ज्ञानी जने, उपजता संतोष न करणे, मेलिया दुःख न करणे, स्थिर नव्हे देह जाणा. गर्भ संभवे जिये काळी, विनाश मनोनी जाणती, सकळी कोणी मरते यौवन काळी, क्वचित वार्धक्य पाणी जाणा. जैसे कर्म पूर्वर्जित, तेने परी असे घडत, माया मोहे म्हणत सूत नरदेही हे. जैसे लिखित ललाटेसी, ब्रह्मदेवे लिहिले परियेसी, काल कर्म उल्लंघावयासी, शक्ती न होय कवना जाणा. ऐसे अनित्य देहासी, का ओ माते दुःख करीसी, तुझी पूर्व परंपरा जकैसी, सांगा आम्हा म्हणतसे. तू जन्मांतरी जाणा, कवना होतीस अंगणा, किंवा झालीस जननी कोणा, भगिनी कोणाची सांग पा. ऐसे जाणूनी मानसी, वाया का हो दुःख करीसी, जरी बर्वे तू इच्छेसी, शरण जाई शंकरा. ऐसे ऐकोनी राजयुवती, करी कृशभयोगी या विनंती, आपणासी झाली ऐसी गती, राज्यभ्रष्ट होऊन आले, माता पिता बंधुजन, सोडून आले मी राण. पुत्र होता माझा प्राण, भरवसा मज तयाचा, तया झाली ऐशी गती, आपण वाचोनी काय प्रीती, मरण व्हावे मज निश्चिती, म्हणून चरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी, कृपा उपजली योगी या मनी, पूर्व उपकार स्मरोनी, प्रसन्न झाला तये वेळी. भस्म काढूनी तये वेळी, लाविले प्रेताचे कपाळी, घालिता त्याचे मुख कमळी, प्राण आला परियेसा. बाळ बैसला उठोनी, सर्वांग झाले सुवर्णवर्णी, मातेचे व्रणही तेच क्षणी, जाते झाले तत्काळ.
राजपत्नी पुत्रासहित करी योगियासी दंडवत कृषभयोगी कृपावंत आणि भस्म प्रोक्षितसे तात्काळ तया दोघांसी शरीर होय सुवर्ण संकाशी शोभायमान दिसे कैसी दिव्यकाय उभयतांची प्रसन्न झाला योगेश्वर तये दिसल्यावर तुम्हान होय जरा जर्जर तारुण्य रूप चिरंजीवी तुझा सूत भद्रायुषी कीर्तीवरील बहुवशी राज्य करील परियेसी पित्याहुनी अधिक जाणा ऐसावर देऊनी योगी गेला येते थोणी ऐक राजा एकमनी सत्पुरुषाचे महिमान सत्पुरुषाची सेवा करिता तुझा स्फोटक जाईल त्वरिता तुआन करावी काही चिंता दृढ धरी भाव एक ऐसे यतीचे वचन ऐकोणी राजा नमन करी तये क्षणी विनवी तसे कर जोडुनी कोठे असे सत्पुरुष माते निरोपावे आता जाईन आपण तेथे तत्वता मजला त्यांचे दर्शन होता होईल बर्वे म्हणतसे ऐकोणी राजाचे वचन सांगतसे मुनी आपण भीमातिरी गानागा भुवन असे तेथे परमपुरुष तयापासी तुवा जावे दर्शन मात्रे होईल बर्वे ऐकोणी राजा एक भावे निघता झाला तये वेळी एक भावे राजा आपण घ्यावया श्री गुरु दर्शन प्रयाणावरी करी प्रयाण आला गाणगापुरासी ग्रामी पुसे सकळी कंसी कोण येथे एक तापसी रूप धरिले संन्यासी कोठे आहे म्हणतसे भयभीत झाले सकळीक म्हणती आता नव्हे नीक श्री गुरुसी पुसतो ऐक काय करील न कळे म्हणत कोणी न बोलती तयासी राजा कोपला बहुवसी म्हणे आलो भेटीसी दावा आपणा म्हणतसे मग म्हणती समस्त लोक श्री गुरु अनुष्ठान स्थान असे निक अमरजा संगमी माध्यान्निक करोनी येती ग्रामाते ऐसे ऐकोनी म्लेच्छ देखा समस्ता वर्जुनी आपण एका बैसोनी आंदोलिका गेला तया स्थानासी दुरोनी देखता श्री गुरुसी चरणी चाले म्लेच्छ परियेसी जवळी गेला पहावयासी नमन करुणी उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी का रे रजका कोठे अससी बहुत दे दिवशी भेटलासी आमचा दास होऊनिया ऐसे वचन ऐकोनी म्लेच्छ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांग दंडवत पादुकांवरी लोळे आपण सद्गदित अंतकरण अंगी रोमांच उठवण आनंद बाष्पे रुदन करी पूर्वजन्मी आठवण देखा रुदन करी अति दुःखा कर जोडून विनवी ऐका नाना परी स्तोत्र करी राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आम्हासी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज अंधकार सागरांत का घातले मज येथ मी होनी मदोन्मत्त विसरलो चरण तुझे संसार सागर माया जाळी बुडालो आपण दुर्मती केवळी सेवा न करी चरण कमळी दिवंध झालो आपण होतासी तू जवळी निधान न ओळखे आपण मतिहीन तमांधकारी वेष्टोण तुझे चरण विसरलो तू भक्तजनानुपेक्षिसी निर्धार होता माझे मानसी अज्ञान सागरी आम्हासी का घातले स्वामिया उद्धरावे आता मज आलो आपण हेची काज सेवोनी तुझे चरण रज असेन आता राज्य पुरे ऐसे नाना परी देखा स्तुती करी राजा ऐका श्री गुरु म्हणती भक्तनी का तुझी वासना पुरेल राजा म्हणे श्री गुरुसी झाला स्फोटक आपणासी व्यथा होतसे प्रयासी कृपादृष्टी पहावे ऐसे वचन ऐकोण श्री गुरु करीती हास्य वदन स्फोटक नाही म्हणून पुसताती यवनासी राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासी विस्मय करीतसे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी राजा म्हणे स्वामियासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी राज्य पावलो संतोषी अष्टैश्चर्य माझे अवलोकावे भक्तवत्सल ब्रीद तुझे वासना अर्थपूर्वी माझे इंद्रिय संसार उतरी ओझे लीन होईन तुझे चरणी श्री गुरु म्हणती तयासी आम्ही तापसी संन्यासी येऊ नये तुझे नगरासी महापातके होती तेथे नगरी नित्य धेनू हत्या यवन जाती तुम्ही सत्या जीव हिंसा मध्यपी कृत्या वर्जावे आता निर्धारे सर्वांगीकार करोनी राजा लागे दोन्ही चरणी म्हणे मी दास पुरातनी पूर्वापारी दृष्टी देणे पूर्वी माझे जन्म रजक स्वामी वचने राज्याभिषेक पाऊनी देखिले नाना सुख उणे एक म्लेच्छ जाती दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतकरण पुत्रपौत्र दृष्टी पाहुण मग मी राहीन तुझे सेवे ऐसे नाना परी देखा राजा विनवी विशेखा पाया पडे क्षण क्षणिका
अति काकुळती येतसे. श्री गुरु मनी विचार करीती पुढे होणार ऐसी गती. कलियुगी असे दुर्जन जाती गोप्य असता पुढे बर्वे. सहज जावे सिंहस्थासी महातीर्थ गौतमीसी जावे हे भरवसी आता आम्ही गुप्त भावे. ऐसे मनी विचारुनी श्री गुरु निघाले संगमाहुनी. राजा आपुले सुखासनी बैसवी प्रीती करोनिया. पादुका घेतल्या आपुले करी सांगा ते येतसे पादचारी. श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तूज करीती. राष्ट्राधिपती तूज म्हणती जन्म तुझा म्लेच्छ जाती. ब्राह्मण सेवे तुझ हांसती जाती दूषण करीतील. राजा म्हणे स्वामी ऐका कैचा राजा मी रजका. तुझे दृष्टी असे निका लोह सुवर्ण होतसे. समस्तांसी राजा आपण सत्य मी रजक तुझा भक्त. पूर्ण झाले मनोरथ तुझे झाले दर्शन मज. इतुकी अवसरी समस्त दळ मिळाले भारी. मदोन्मत्त अति कुंजरी वारू नाना वर्णाचे. उभा राहुनी राजा देखा समस्त दाखवी सैन्यका. संतोषमणी अति हरिखा आपुले ऐश्वर दाखवितसे. श्री गुरु निरोपिती यवनासी आरोहण करी वारुवेसी. दूर जाणे असे नगरासी निरोप आमुचा नको मोडू. श्री गुरु वचन ऐकून समस्त शिष्यांते आरोहण देता झाला तो यवन आपण वाजी आरूढला. आनंद बहु यवनाचे मनी हर्ष निर्भर न माये गगनी. श्री गुरु भेटी झाली म्हणून अति उल्हास करीतसे. श्री गुरु मूर्ती बोलाविती यवनासी म्हणती आज झालो अति संतोषी. तू भक्त केवळ गुणराशी संतुष्ट झालो आपण आजी. आम्ही संन्यासी तापसी नित्य करावे अनुष्ठानासी. तुम्हा समागमे मार्गासी न घडे वेळी संध्याधिक. यासी उपाय सांगेन अंगीकार करावा जाण. पुढे जाऊ आम्ही त्वरेने स्थिर यावे तुम्ही मागे. पाप विनाशी तीर्थासी भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले गुरुमूर्ती. समस्त शिष्यांसहित श्री गुरु गुप्त झाले त्वरित. मनोवेगे मार्गक्रमित गेले वै दूर पुरासी. पाप विनाशी तीर्थासी श्री गुरु पातले त्वरितेसी. राहिले तेथे अनुष्ठानासी समस्त येती भेटावया. साखरे सायन देवाचा सूत भेटीसा आला नागनाथ. नाना परी पूजा करीत समाराधना आरंभिली. श्री गुरु नेऊनी आपुले घरा पूजा केली षोडशोपचारा आरती. करोनी एक सहस्रा समाराधना करी बहुत. इतुके होता झाली निशी श्री गुरु म्हणती नागनाथासी सांगोनी आलो म्लेच्छासी. पाप विनाशी भेटू म्हणून जाऊ आता तया स्थानासी. राहता यवन येईल परियेसी. उपद्रव होईल ब्राह्मणासी विप्र घरा म्लेच्छ येती. ऐसे सांगून आपण गेले पाप विनाशी जाण. शुभासनी बैसोन अनुष्ठान करीत होते. इतुकी अवसरी राजा इकडे काय करी. गुरुनाथन दिसती दळ भारी मनी चिंता बहु वर्तली. म्हणे कटकटा काय झाले गुरुनाथे मज उपेक्षिले. काय सेवे अंतर पडले तेने गेले निघूनिया. मागुती मनी विचारी पुढे जातो म्हणून येरी. पाप विनाशी तीर्थातीरी भेटी देतो म्हणितले. न कळे महिमान श्री गुरुचे कोण जाणे मनोगत त्यांचे. दैव बर्वे होते आमुचे म्हणून चरणांचे दर्शन झाले. राजस्फोटक होता मज आलो होतो याची काज. कृपानिधी श्री गुरुराज भेटी झाली पुण्य माझे. पुढे गेले निश्चित म्हणून मनी विचार करीत. दिव्य अश्वावरी आरूढोनी त्वरित निघाला राजा परियेसा. चतुश्चत्वारी क्रोश देखा राजा पातला दिवसे एका. पाप विनाशी तीर्थी देखा अवलोकितसे श्री गुरुसी. विस्मय करी अति मानसी येऊनी लागला चरणांसी. विनवितसे भक्तीसी गृहाप्रती यावे म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोतिया तोरण केले. गुडिया मखर उभारविले समारंभ थोर नगरांत. बैसोनिया पालखींत आपण चरण चाली येत. नवरत्न असे ओवाळीत नगर लोक आरत्या आणीती. ऐशा समारंभे राजा देखा घेऊनी गेला गुरुनायका. विस्मय झाला सकळ लोका महदाश्चर्य म्हणताती. लोक म्हणती म्लेच्छ जाती पहा हो विप्र पूजा करीती. राजा अनाचारी म्हणती जाती धर्म सांडिला आजी. ज्याचे पाहू नये मुख त्याची सेवा करी देख. राजा नष्ट म्हणून सकळीक म्लेच्छ जाती बोलती. विप्रकुळ समस्त देख संतोष करीती अति कौतुक. राजा झाला विप्रसेवक आता बर्वे राज्यासी. ऐसा राव असता महाराष्ट्र धर्मी वर्तता. आपुला द्वेष तत्वता न करील जाणपा.
ऐसा राजा असता बर्वे, ज्ञानवंत असे स्वभावे, ब्रह्मद्वेषी नव्हे पहावे. पुण्यश्लोक म्हणती ऐसा, नगर लोक पहावया येती, नमस्कारिती अति प्रीती, राजे चरण चाली येती, लोक म्हणती आश्चर्य, एक म्हणती हा होय देव, म्हणून भजतो म्लेच्छ राव. या कलियुगी अभिनव, देखिले म्हणताती सकडीक, सवे वाजंत्र्याचे गजर, बंदी जन वाखाणीती अपार. राजा हर्षे निर्भर, घेऊन जातो गुरुसी, नाना परीची दिव्य वस्त्रे, वाटी तसे राजा पवित्रे, द्रव्य ओवाळून टाकी पात्रे, भिक्षुक तुष्टले बहुत देखा. ऐशा समारंभे देखा, घेऊन गेला राजा ऐका, महाद्वारी पातले सुखा, पाय घड्या अंथरती, नाना परीची दिव्यांबरे, मार्गी अंथरती अपारे. वाजती भेरी वाजंत्रे, राजगृहा पातले, मरा सिंहासन स्थानी, शृंगार केला अति गहनी, जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसविले, राजमंदिरींच्या नारी आरत्या घेऊन या करी. ओवाळीती हर्ष निर्भरी, अनन्य भावे करोनिया, समस्त लोक बाहेर ठेवून, श्रीगुरु होते एकले आपण, सवे शिष्य चौघे जण, जवळी होते परियेसा. अंतपुरींचे कुल स्त्रियांसी, पुत्र पौत्री सहोदरासी, भेटविले राजे परियेसी, साष्टांगी नमन करीती ते. राजा विनवी स्वामियासी, पुण्य देखिले चरणांसी, न्याहाळावे कृपादृष्टीसी, म्हणून चरणी लागला. संतोषले श्री गुरु मूर्ती, तयांसी आशीर्वाद देती, राजया ते बोलाविती, पुसताती गृह वार्ता. श्री गुरु म्हणती तयासी, संतुष्ट झालास की मानसी, अजूनी व्हावे काही भावेसी, विस्तारोनी सांग म्हणती. राजा विनवी स्वामियांसी, अंतर पडते चरणांसी, राज्य केले बहुवसी, आता द्यावी चरण सेवा. ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती, आमुची भेटी श्री पार्वती, तुझे पुत्र राज्य करीती, तू यावे भेटीसी. ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथून. राजा विनवी चरण धरुणी, ज्ञान मजला असावे, कृपा सिंधू गुरुनाथ, ज्ञान होईल ऐसे म्हणत, आपण निघाले त्वरित, गेले गौतमी तीरासी, स्नान करोनी गौतमीसी, आले गाणगापुरासी, आनंद झाला समस्तांसी, श्री गुरु चरण दर्शन. संतुष्ट झाले समस्त लोक, पहावया येती कौतुक, वंदिताती सकळीक, आरती करीती मनोभावे, समस्त शिष्यांचे बोलाविती, श्री गुरु त्यांसी निरोपिती, प्रगट झाली बहुख्याती, आता रहावे गुप्त रूपे, यात्रा रूपे श्री पर्वतासी, निघाले आता परियेसी, प्रगट बोले हेची स्वभावेसी, गुप्त रूपे राहू तेथे, स्थान आपुले गाणगापुरी, येथून न वचे निर्धारी, लौकिक मते अवधारी, बोल करीतो श्रीशैल यात्रा, प्रगट करोनिया यात्रेसी, वास निरंतर गाणगा भुवनासी, भक्तजन तारावयासी, राहू येथे निर्धार, कठीण दिवस युग धर्म, म्लेच्छ राजा क्रूर कर्म, प्रगट रूपे असता धर्म, समस्त म्लेच्छ येती, राजा आला म्हणून समस्त यवन ऐकोनी, सकळ येती मन कामनी, म्हणून गुप्त असावे, ऐसे म्हणून शिष्यांते सांगितले श्री गुरुनाथे, सिद्ध सांगे नामधारका ते, चरित्र ऐसे श्री गुरुचे, पुढे येतील दुर्दिन, कारण राज्य यवन, समस्त येती करावया भजन, म्हणून गुप्त राहिले, लौकिकार्थ दाखवा वयासी, निघाले आपण श्री शैल्यासी. कथा असे विशेषी, सिद्ध म्हणे नामधारका, गंगाधराचा सूत सरस्वती असे विनवित, प्रत्यक्ष असे श्री गुरुनाथ, देखिले असे गाणगापुरी, सद्भावे भजती भक्तजन, त्यांची कामना होईल पूर्ण, संदेह न धरी अनुमान, त्वरित सिद्धी असे जाणा, न लागता कष्ट सायास, कामना पूर्ती गाणगापुरास, भक्तिभावे विशेष कल्पवृक्ष तेथे असे, जे जे कल्पिले फळ, त्वरित पावती सकळ, धनधान्यादी विपुल, पुत्रपौत्रादी शीघ्र होती, सिद्ध म्हणे नामधारकासी, हे गुरुचरित्र दिनी दिनिशी, मनोभावे वाचनेसी, सकळ कामना पूर्तील. यवनाचा उद्धार येथ तुम्हा कारणे सांगितला, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, सार्वभौमस्फोटक शमने, ऐश्वर्यावलोकने, वैदुरी प्रवेशो नाम 55मोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.